नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नाविन्यपूर्ण उपक्रमातून नागरिकांचे जीवन बदलू शकेल किंवा स्टार्टअपमध्ये रूपांतरित करू शकेल अशी संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सहकार्य करणार आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इनोव्हेटर्सना दिलेली आहे। उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमहापौर संदीप जोशी, विधानसभेचे सभापती ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री प्रामुख्याने उपस्थित होते। विजन नेक्स्ट फाउंडेशनच्या वतीने बौद्धिक संपदा पेटंट फेस्टिवलचा सुरेश भट सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय। स्टार्टअपची संख्या झपाट्याने वाढत आहे। भारताकडे जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टीम म्हणून पाहिलं जात असल्याची प्रतिक्रिया यावेळी आपल्या संबोधनात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली आहे। इंडिया में डेथ होती है वो होती है एक्सीडेंट से, ना किसी बीमारी से, ना आजकल तो ब्लास्ट वगैरह होते ही नहीं या और कोई भी चीजों से। सबसे ज्यादा जो है वो डेथ है एक्सीडेंट से। और दूसरी चीज ये होती है कि जो हम लोग टायर यूज करते हैं 4 व्हीलर के 2 व्हीलर के, एक बार अगर वो यूजलेस हो जाए तो इट इज वेरी डिफिकल्ट टू डिस्ट्रॉय वो, क्योंकि बायोडिग्रेडेबल नहीं होते, जमीन में उसको गाड़ नहीं सकते। जमीन में गाड़ोगे तो सॉइल पोल्यूशन, जलाओगे तो एयर पोल्यूशन। तो उसका मैंने एक यूज किया और वो क्या होता है कि उसके जो अंदर जो प्रॉपर्टी होती है वो इलास्टिक होता है। तो अगर जो चौराहे पे जो होता है, कंक्रीट के चौराहे बनते हैं ट्रैफिक में, और अगर उस कंक्रीट के चौराहे पर गाड़ी टकराती है तो क्या होगा कि डेफिनेटली देयर विल बी मैक्सिमम इम्पैक्ट। हो सकता है कि ह्यूमन बीइंग का लाइफ भी लॉस हो जाए, या जो आप 4 व्हीलर है 2 व्हीलर का यूज कर रहे हैं वो तो डेफिनेटली डैमेज होगी। लेकिन अगर हम उस चीज को टायर से बना दें तो टायर का एक बेस्ट यूज हो जाएगा, और टायर की जो लाइफ है किसी भी कंस्ट्रक्शन मटेरियल से बहुत ज्यादा है एज पर देयर केमिकल प्रॉपर्टीज। तो उसका अगर हम यूज करते हैं तो बेस्ट यूज हो जाएगा टायर का, और हम जो एक्सीडेंटल इम्पैक्ट है उसको कम कर सकते हैं और इन्वायरमेंटल पॉल्यूशन को कम कर सकते हैं। एंड बिकॉज द इंडिया इज अ डेवलपिंग कंट्री, डे बाय डे कंस्ट्रक्शन हो रहा है, तो जो मटेरियल है कंस्ट्रक्शन की वो कॉस्ट बढ़ते जा रही है, तो उस पर भी हम उसको कहीं ना कहीं पे एक कंट्रोल कर सकते हैं। तो एक पैटेंट, हालांकि मैंने अभी सिर्फ इसको पैटेंट फाइल किया है, ग्रांट नहीं मिला है, तो मैंने इसको आइडिया में प्रेजेंट किया था। तो एक आइडिया जो 3 चीजों पर काम करेगी। थैंक यू। आज आर्ट एंड कल्चर से जुड़ा हुआ हूँ मैं। दुनिया की सबसे पहली विश्वगुरु भारत माता की मूर्ति हमने बनाने का प्रयास किया है। अक्सर मैं एमआईडीसी एरिया में जाता था तो ऐसा बहुत ड्राई फील होता था। बोलते थे कि एशिया की सबसे बड़ी हमारी एमआईडीसी बनेगी, लेकिन बन क्यों नहीं रही है। फिर मुझे ध्यान में आया, अगर वहाँ के सारे वर्कर्स, मैनेजर्स, ओनर्स को ऐसा लगे कि मैं सिर्फ अपने पेट के लिए, अपने परिवार के लिए नहीं कर रहा हूँ, भारत को विश्वगुरु बनाने के लिए मैं प्रयास कर रहा हूँ, तो हर एमआईडीसी के फैक्ट्री में एंट्रेंस पे ये विश्वगुरु माता की मूर्ति होनी चाहिए, जैसे सरस्वती हर स्कूल में होती है। कहते हैं इंडिया इज द लैंड ऑफ आइडियाज, बट यूएसए या यूरोप वाज ऑलवेज द लैंड ऑफ अपॉर्चुनिटीज। तो ये दोनों यहाँ पे होना चाहिए। आई एम रियली ग्रेटफुल। मुझे पहले ऐसे लगता था कि 140 करोड़ में से ये विश्वगुरु भारत माता 1 करोड़ लोगों तक पहुंचने में शायद 10-20 साल लग जाए, बट आई एम नाउ कॉन्फिडेंट बिकॉज ऑफ दिस विजन नेक्स्ट पैटेंटेड आइडियाज कि 2 साल में ही 1 या 10 करोड़ लोगों तक ये पहुंच जाएगी। थैंक यू सो मच। या ठिकाणी मंचावरती उपस्थित ज्यांच्या प्रेरणेतून हा महोत्सव आज या ठिकाणी होत आहे, असे आपल्या नागपूर नगरीचे सुपुत्र सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी ज्यांची उपस्थिती आज आम्हाला लाभली, असे महाराष्ट्र विधानसभेचे सन्माननीय स्पीकर राहुलजी नार्वेकर, सन्माननीय आमदार कृष्णाजी खोपडे, सन्माननीय विभागीय आयुक्त आणि माझे सर्व सहकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पेटेंटमध्ये सहभागी असलेले, आयडियाजमध्ये सहभागी असणारे सर्व तरुण, त्याचप्रमाणे युवक किंवा काही बाल देखील या ठिकाणी आहे, ज्यांनी या पेटेंट महोत्सवामध्ये भाग घेतला, असे सर्व
मित्रांनो, खरं म्हणजे देवेंजींच्या प्रेरणेतून हा पेटेंट आणि आयडिया महोत्सव या ठिकाणी मागच्या 14 जुलैपासून आम्ही सर्वांनी सुरू केलं. आपल्याला आश्चर्य वाटेल की पहिल्यांदा पेटेंट महोत्सव करायचा म्हटल्यानंतर खरोखर याची व्याप्ती एवढी मोठी होऊ शकेल याची कल्पना आम्हीच केली नव्हती. आणि एका मागोमाग एक धक्क्यावरती धक्के हे आम्हाला बसत गेले. या संपूर्ण 1 महिन्याच्या कालावधीमध्ये एकदा तुम्ही सर्वांनी तुमच्यासाठी टाळ्यांचा गजर करणं गरजेचं आहे की 1224 जणांनी पेटेंट आणि आयडियाज मध्ये सहभाग दर्शवला. आम्हाला वाटलं होतं पेटेंट किती असतील. खरंच विचार करा, ज्यांना माहित असेल त्यांनी बोलू नये. मला देखील माहित नव्हतं. आणि ज्यावेळी आम्ही ठरवलं की देवेंद्रजींच्या हस्ते आज नागपूरच्या 10 पेक्षा जास्त लोकांचा ज्यांच्याजवळ पेटेंट आहे त्यांचा सत्कार करायचा, मला आश्चर्य वाटलं की या नागपुरात देवेंद्रजी एक व्यक्ती असा आहे की ज्याच्याजवळ 10 पेक्षा जास्त पेटेंट्स म्हणजे किती आहेत तर फक्त 52 पेटेंट आहे. एका व्यक्तीजवळ नागपुरातल्या आपल्या 52 पेटेंट आहे. त्याच्या खालोखाल रँक जर बघितली तर मग 35 आहे. आणि 10च्या वरती 12 जण आहेत ज्यांच्याजवळ पेटेंट नागपुरामध्ये आहेत. आणि त्यामुळे आम्ही ज्यावेळेला प्रवास हा सुरू केला, या ठिकाणी एकंदरीत 108 कॅम्पसमध्ये आम्ही प्रवेश घेतला. तिथल्या 60,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो, त्यांच्याशी संवाद साधला. यामध्ये जवळपास 5,000 शिक्षक वृंद, खऱ्या अर्थाने पेटंट्स किंवा IPR म्हणजेच इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स इज अ गेटवे टू ओपन द डोर्स ऑफ सिक्रेट. म्हणजेच जर का इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स नसते तर कदाचित इनोव्हेशन आणि आयडिया ह्या केवळ काही लोकांपुरती किंवा विशिष्ट देशांपुरती मर्यादित राहिल्या असत्या. परंतु इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्समुळे आज आपण बघत आहोत की जगातल्या कोपऱ्या कोपऱ्यात ह्या आयडियाज मधनं होणारा फायदा हा आपण पोचवू शकत आहोत. Indian legislation with regards to intellectual property rights can be traced back as on 1856 आणि 1856 पासून 2005 पर्यंत या देशात इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स बद्दल अनेक वेळा अमेंडमेंट झाल्या, नवीन कायदे आले. हे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कालांतराने जे जे प्रोटेक्शन आपल्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट संदर्भात देण्याची गरज होती ती सातत्याने प्रत्येक डिस्पेन्सेशननी देण्याची गरज समजून समाजाला, देशाला हा कायदा वेळोवेळी विकसित करून समाजासमोर मांडला. आजच्या या अतिशय सुरेख कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी, आमचे सहकारी आमदार कृष्णा खोपडेजी, आपल्या विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिद्री, श्री संदीपजी जोशी, श्री मनोज चव्हाण, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर ज्यांच्या विविध पेटेंट्स करता आपण ज्यांचा सत्कार केला, असे सर्व सत्कारमूर्ती, या ठिकाणी पेटेंट फेस्टमध्ये ज्यांनी सहभाग घेतला असे सर्व सहभागी झालेले भगिनी आणि बंधू आणि उपस्थित मित्रांनो,
मी संदीपजी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की पेटेंट फेस्ट हे देखील एक इनोव्हेशन आहे. आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे फेस्टिवल्स हे आपण साजरे केले, पण बहुधा नागपुरात पहिल्यांदाच पेटेंट फेस्ट तुम्ही आयोजित केला आणि त्यामुळे नागपुरातले हिरे हे आम्हाला सापडले. खूप वेळा असं होतं की आपल्या आजूबाजूला अनेक लोक काम करत असतात, उत्तम कार्य करत असतात, पण त्याची आपल्याला माहिती नसते. आणि आज आम्ही पाहतोय की भारत हा एक अत्यंत युवा देश आहे. आपलं मीडियन एज हे 27 इयर्स आहे, 27 वर्ष. आणि ही जी काही सगळी आमची युवा जनरेशन आहे, ही जी युवा पिढी आहे, ही पिढी वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेशन्स करते. आज देशामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी नवीन पिढीच्या माध्यमातून इनोव्हेशन्सच्या रूपानं, आयडियाजच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हळूहळू बघा, आपण आता जगातलं 3ऱ्या क्रमांकाचं स्टार्टअप इकोसिस्टीम म्हणून भारताकडे आता बघितलं जात आहे. आणि शेवटी ही जी स्टार्टअप इकोसिस्टीम आपल्याला पाहायला मिळते याचं कारण काय आहे? तर याची सुरुवात आयडियातनं होते. आणि व्हॉट इज अ पेटेंट? पेटेंट इज अ आयडिया हुज टाइम हॅज कम. ज्या आयडियाची वेळ आलेली असते तीच पेटेंटमध्ये परिवर्तित होते. आणि एखादा स्टार्टअप म्हणजे काय? तर पेटेंट हुज टाइम हॅज कम बिकम्स अ स्टार्टअप. आणि म्हणून ही जी एक नवीन इकोसिस्टीम आज तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते की ज्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे आयडियाज, खूप विविध प्रकारचे प्रयोग हे आम्ही करतो. लोकांचं जीवन हे सुलभ झालं पाहिजे. टू मेक द लाईव्स ऑफ पीपल इझी, टू गिव्ह ईज ऑफ लिव्हिंग, याकरता खूप मोठ्या प्रमाणात आज लोक इनोव्हेशन करतायत, संशोधन करतायत. आणि अशा या सगळ्या आयडियाजला जोपर्यंत इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये परिवर्तित आपण करत नाही, मगाशी ज्याचा उल्लेख झाला, आपल्या इतिहासामध्ये 2 लढाया महत्वाच्या आहेत. एक हल्दी घाटी की लढाई, की ज्या हल्दी घाटीच्या लढाईमध्ये जर काही वेगळं घडलं असतं तर भारताचा इतिहास वेगळा राहिला असता. आणि दुसरी आपण अमेरिकेसोबत केलेली हळदीची लढाई. ज्यावेळेस अमेरिकेने हळदीचा पेटेंट फाईल केला आणि त्या ठिकाणी प्रॉडक्ट पेटेंट, प्रोसेस पेटेंट अशा प्रकारच्या विविध गोष्टींमध्ये आपण अडकलो. आणि आयुर्वेदाच्या काळापासून 5000 वर्षापासून हळदीचे जे मेडिसिनल उपयोग आहेत, ज्याचा आपण प्रत्यक्ष वापर करत होतो, पण त्या ठिकाणी जे काही अमेरिकेतनं ज्या लोकांनी पेटेंट फाईल केला त्यांनी सांगितलं की वी हॅव डिस्कवर्ड, इट इज अवर इनोव्हेशन, की ज्याच्या माध्यमातून हळदीचे मेडिसिनल उपयोग हे आम्ही तुम्हाला सांगतोय. पण भारत ती लढाई लढला. आणि विशेषतः डॉक्टर माशेलकरांसारख्या लोकांनी हे प्रूव्ह केलं की हळदीचे मेडिसिनल उपयोग हे केवळ आम्हाला माहितीच तसं नाही, तर 5000 वर्षापासून आम्ही ते उपयोगात आणतो आहोत. बरोबर आपल्याला एक फोटो घ्यायचा आहे, त्याच्यासाठी लाईनअप व्हावं अशी आमची इच्छा आहे. डॉक्टर सचिन मांढवणे आपला सन्मानपत्र आणि प्रोत्साहनपर बक्षीस राशी आम्ही देणार आहोत. ती कृपया
पटपट कलेक्ट करावी अशी विनंती आहे. वेळेअभावी आम्हाला हा कार्यक्रम थोडासा आटोपता घ्यावा लागतो. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.